त्यामुळं 7 फणीनं मोगाळल्यानंतर त्यानंतर 2-3 दिवसांनी तुम्ही डायरेक्ट सरी काढून घ्या. सरी काढल्यानंतर तुम्ही शेणखत तुर्तास टाकूच नका शक्यतो. शेणखत कधी टाकायचं ह्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. सुरुवातीला तुम्ही त्यानंतर डायरेक्ट ऊस लावून घेतलं तरी चालते. काही खत टाकू नका, काही करू नका, कोणाचंही ऐकू नका. आधी खत टाकल्यानंतर कांडे उगवायच्या आधी काही उपयोग होणार नाही. कुठलंच खत टाकू नका, रासायनिक व शेणखत पण टाकू नका. आता तुम्ही सरी काढताय तर तुम्हाला 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट का 6 फूट हे कोणत्या फुटावर सरी काढायची आहे याचा मी याच्या मागीलच माझा व्हिडिओ आहे, तो पूर्ण बघा. त्यानुसार तुम्ही किती फुटावर काढायचे ते बघा. संपूर्ण माहिती दिली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि सगळी माहिती खरी आहे. त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या ह्याचं ऐकू नका चॅनेलचं. तो व्हिडिओ बघून तुम्ही सरी काढा व तुम्ही सरी काढल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पाणी देऊन ऊस लावू शकता. व कोणता ऊस बियाणं लावायचं याचा पण त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यावर एक 5 टॉप बियाणं सांगितले आहेत. त्याच्यासाठी मी एक सजेशन पण केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये एक चांगलं बियाणं. तो पण पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. एवढीच मशागत करा, काहीही खर्च करू नका, खर्च वाढवू नका. उत्पन्नात वाढ होईल कशी याचा विचार करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण खताचे डोस, बेसळ डोस म्हणजे बाळ भरणीचे व मोठा डोस हे सगळे व्हिडिओ येतील, तणनाशकाचे फवारणी. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा, घंटी दाबा. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.